नमस्कार. सुनीताज मराठी तडका चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज तुम्ही विदर्भ स्पेशल सांभारवडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहात. तर विदर्भामध्ये कोथिंबीर जी असते त्याला सांभार म्हटले जाते, म्हणून याला सांभारवडी असे म्हणतात. खायलासुद्धा खूपच छान लागते, म्हणूनच सांभारवडीची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सांभारवडी बनवण्यासाठी मी इथे फ्रेश 2 जुडी कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरचे असे नुसतं पानच तोडून घ्यायचे आहे. सांभारवडीमध्ये जास्त काड्या नाही टाकायच्या. आता असं सर्व सांभार मी तोडून घेतला आहे. सांभाराला पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कोथिंबीरमध्ये थोडी माती असते, तर पाण्याने धुतल्यावर माती पाण्यात निघून जाते. कोथिंबीरला चाळणीत काढून पाणी झारून घ्यायचं आहे. पाणी झरल्यानंतर कोथिंबीरला एका कॉटनच्या कपड्यावर असं 2-3 घंटे पसरवून याचं पूर्ण पाणी सुकवून घ्यायचं आहे. इथे महत्त्वाचं म्हणजे कोथिंबीरमध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. कोथिंबीर पूर्णपणे सुकवून घ्यायची आहे. कोथिंबीरला सुकवून 2 घंटे झाले आहे. ही छानपैकी सुकली आहे. आता याला असं चाकूनी बारीक कापून घ्यायचं आहे. म्हणजे जितकी बारीक तुम्ही कोथिंबीर कापू शकता तितकी बारीक कापून घ्यायची आहे. अशी मी इथे बारीक कोथिंबीर कापून घेतली आहे. आता कव्हर बनवण्यासाठी पहिले पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी मी इथे घेत आहे 1 कप बेसन, पाऊण कप मैदा घेत आहे आणि पाव कप गव्हाचं पीठ घेत आहे. गव्हाच्या पिठाऐवजी पूर्ण 1 कप मैदा सुद्धा घालू शकता. 1 चम्मच लाल तिखट घालायचं आहे. पाव छोटा चम्मच हळद घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व जिन्नस छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालायचे आहे. मी याच्यामध्ये 3 मोठे चम्मच तेल घालत आहे. तेल चांगलं कडकडीत करून घेतलं आहे. तेल खूप गरम आहे म्हणून सुरुवातीला चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेत आहे. तेल थोडं थंड झालं की हाताने अशा प्रकारे चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे चोळून पूर्ण पिठामध्ये मस्तपैकी तेल मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, पिठाची छानपैकी मुठ्ठी बनत आहे, तर तेल मस्त मिक्स झालं आहे. आता याच्यामध्ये थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. सांभारवडी बनवण्यासाठी थोडं टाईटच पीठ लावायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मी इथे घट्ट पीठ मळून घेतलं आहे आणि पिठाला झाकून मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. चला आता स्टफिंग म्हणजे सारण बनवून घेऊ. फोडणीसाठी साधारणतः 1.5 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी घालायची आहे. 1 चम्मच जिरा घालायचा आहे. 2 हिरवी मिरची बारीक कापून घालत आहे. 2 मिनिटं मिरचीला परतून घ्यायचं आहे. मिरची परतून झाली की याच्यामध्ये 1 मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घालायचा आहे. वाटल्यास तुम्ही कांदा घालायचं स्किप सुद्धा करू शकता. कांद्याला असं छानपैकी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा थोडा भाजून झाला की याच्यामध्ये 1 चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि याला पण 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे असं छानपैकी परतून झालं आहे. आता याच्यामध्ये घालत आहे 1 कप सुक्या खोबऱ्याचा किस. खोबऱ्याचा किस छान हलका तांबूस रंग होईपर्यंत परतायचा आहे. खोबऱ्याचा किस भाजताना घाई बिलकुल नाही करायची. मंद आचेवर छान खमंग भाजायचा आहे, म्हणजे याची चव खूप मस्त येते. किस भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची आहे. शेंगदाण्याचं असं ओबडधोबड कूट करून घेतलं आहे. शेंगदाणे असे जाडसर ठेवले की खायला खूप मस्त लागतात. याला पण 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये सुखे मसाले घालू. 2 चम्मच घालत आहे लाल मिर्च पावडर. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पाव चम्मच हळद घालत आहे. अर्धा चम्मच साखर घालायची आहे. 1 चम्मच काळा मसाला घालत आहे. जर तुमच्याजवळ काळा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला बी घालू शकता. अर्ध्या निंबाचा रस घालायचा आहे. निंबाच्या रसाऐवजी आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे बघा, मिश्रण छान परतून झालं आहे. अगदी कुरकुरीत खमंग झालं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. मी इथे पुन्हा सांगत आहे, कोथिंबीरमध्ये पाणी बिलकुल बी राहता कामा नये. कोथिंबीर पूर्ण सुकवून घ्यायची आहे. आता चमच्यानी कोथिंबीरला मसाल्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरला सुद्धा थोडा वेळ परतून घ्यायचं आहे. जशी कोथिंबीर भाजत जाते याचं प्रमाण कमी होत जाते. भाजल्यामुळे कोथिंबीर कमी होते, म्हणून तर सांभारवडीमध्ये कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालतात.
अशी कोथिंबीर थोडी मऊ झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आता हे सारण एकदम थंड करून घ्यायचं आहे. इथे माझं सांबार वडीचं सारण तयार आहे. चला आता सांबार वडी बनवून घेऊ. हे बघा पीठसुद्धा छान मुरलं आहे. आता पुन्हा एक वेळ पीठ मळून घ्यायचं आहे. सांबार वडीसाठी असं घट्टच पीठ लावायचं आहे. मी पिठाला मस्तपैकी मळून घेतलं आहे. आता याला 2 भागामध्ये डिवाइड करायचं आहे आणि याचे सुद्धा आणखीन 2-2 भाग करून घ्यायचे आहे. आता एक भाग घेऊन कोलपाटावर ठेवून याला आणखीन थोडं मळून घ्यायचं आहे. असं मळून मळून पीठ सॉफ्ट झालं की याची लोई बनवून याचा लांब रोल बनवायचा आहे. जर तुम्ही या पद्धतीनं लाट्या बनवल्या तर लाट्या सेम साईजमध्ये तयार होतात. असा हाताने रोल बनवून घ्यायचा आहे आणि आता चाकूनी याच्या सेम साईजमध्ये लाट्या कापून घ्यायच्या आहेत. इथे मी सेम साईजमध्ये लाट्या कापून घेतल्या आहे. आता याच्यामधून एक लाटी घ्यायची आहे आणि आता याची एकदम पातळ पुरी लाटून घ्यायची आहे. सांबार वडीसाठी एकदम पातळ कव्हर तयार करायची आहे. पुरी लाटते वेळेस थोडा सुखा मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकून पातळ पुरी लाटायची आहे. सांबार वडी बनवण्यासाठी पहा अशी एकदम पातळ पुरी लाटायची आहे तरच सांबार वडी कुरकुरी बनते. आता पुरीच्या मध्यभागी असं सारण ठेवायचं आहे. सारण असं लांब रेषेत ठेवायचं आहे आणि पुरीच्या दोन्ही बाजूचे कॉर्नर फोल्ड करून घ्यायचे आहे. थोडेसेच असे कॉर्नर दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचे आहे आणि आता पुरीला असं सारणाच्या वर फोल्ड करून घ्यायचं आहे. फोल्ड करून झाल्यावर आता सर्व बाजूनी असं याच्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे. असं सर्व बाजूनी थोडं थोडं पाणी लावून आता याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याला असं छानपैकी बंद करा म्हणजे तळताना तेलामध्ये सुटणार नाही. पुरी अशीच पातळ लाटायची आहे की सांबाराचं मिश्रणसुद्धा दिसायला हवं तरच सांबार वड्या एकदम कुरकुऱ्या बनतात. त्याच प्रकारे बाकी पिठाच्या मी इथे सांबार वड्या बनवून घेतल्या आहे आणि दुसऱ्या बाजूला वड्या तळण्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे. थोडंसं पीठ टाकून तेल गरम झालं का चेक करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की कढईमध्ये एक एक करून सहज मावतील एवढ्या वड्या घालून मंद आचेवर 2-3 वेळा पलटून पलटून वड्या छान खमंग होईपर्यंत तळायच्या आहे. वड्या तळताना घाई बिलकुल नाही करायची. मस्तपैकी मंद आचेवर ब्राऊन होईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा. इथे माझ्या वड्या तळून झाल्या आहे. बघा किती छान रंग आला आहे आणि अगदी छान खमंग अशा वड्या तयार झाल्या आहे. आता वड्यांना असं झाऱ्यामध्ये काढून याचं तेल थोडं झारून घ्यायचं आहे. बघा अतिशय चविष्ट खूप खमंग अशा पुडाच्या सांबार वड्या तयार झाल्या आहेत. ही सांबार वडी तळलेल्या मिरची आणि कढीसोबत खायला खूप छान लागते. एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. सारण देखील आतपर्यंत छान भरलं गेलं आहे. तर फ्रेंड्स कसा वाटला हा व्हिडिओ? जर ही विदर्भ स्पेशल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सुनीताज मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन पारंपरिक आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद. नमस्कार.